जय गजानन। आज आपण ऋषभ राशीच्या जातकांसाठी मार्च 2026 हा महिना कसा जाणार आहे हे बघणार आहोत, तेही टॅरोद्वारे। टॅरोकडनं आपण प्रिडिक्शन घेणार आहोत की हा महिना तुम्हाला कसा जाईल किंवा तुमच्या आयुष्यामध्ये काय घडामोडी होतील। आता बऱ्याच जणांना हे रेझोनेट होत नाही, तर बऱ्याचदा असं असतं की आपलं कार्मिक बॅलन्सही खूप महत्वाचं असतं। आपण कर्म कसे केलेले आहेत, आपण कर्तव्य काय करतोय। तुम्ही जर काहीच करत नसाल किंवा कुठलाच काही पाऊल नवीन उचलायला तयार नसाल आणि तुम्हाला असं वाटत असेल की तुमच्यासोबत सगळंच काही रिडिंग मध्ये आलेलं आहे तसं व्हायला पाहिजे, तर असं होत नाही। ही शक्यतो जनरल प्रिडिक्शन असते, मी पर्सनली प्रत्येकाची करू शकत नाही। आणि जर प्रत्येकाला तुम्हाला पर्सनली करून घ्यायची असेल, कुठल्याही राशीचे असतील किंवा काहीही, तर तुम्हाला माझ्याशी पर्सनली कॉन्टॅक्ट करावं लागतील। तसं तुम्ही मला कमेंट्स मध्ये नक्की सांगा। आणि हो, लवकरात लवकर ह्या रिडिंगशी रेझोनेट होण्यासाठी कमेंट मध्ये जय गजानन लिहायला विसरू नका। आणि तुमच्या इष्टदेवतेचं नाव घ्या, मी पण घेते, तुम्ही पण घ्या तोपर्यंत। सो लेट्स स्टार्ट करूया आपण आता। ऋषभ राशीच्या जातकांना मार्च 2026 हा महिना कसा जाईल हे आपण बघणार आहोत। काहीही असू शकतं, जसं की हेल्थ असेल, रिलेशनशिप असेल, कौटुंबिक असेल, जॉब असेल, व्यवसाय असेल, कुठल्याही गोष्टी असू शकतात। तर आता आपण सगळ्यात अगोदर आपण जॉबवाल्यांसाठी बघूया की जॉबवाल्यांसाठी काय नवीन अपॉर्च्युनिटी आहे किंवा काय घडणार आहे। बघा, तुम्ही ह्या महिन्याला थोडस इमोशनल होऊन तुम्ही जॉबच्या ठिकाणी बिहेव करणार। तुमच्या लाईफमध्ये अप्स अँड डाऊन येत राहणार आहेत, म्हणजे कधी खूप चांगल्या गोष्टी घडतील तर कधी खूप वाईट गोष्टी घडतील। त्याच्यामध्ये सगळ्यात मेन म्हणजे तुम्हाला स्टेबल राहायचं आहे, तुम्हाला तुमच्या मानसिकतेला स्टेबल ठेवायचं आहे। इमोशनल होऊन, ओव्हर इमोशनल होऊन काही गोष्टी तुम्हाला करायच्या नाहीयेत किंवा डिस्टर्ब व्हायचं नाहीये। बऱ्याचदा असं होईल की या महिन्यामध्ये तुम्ही खूप असं डिस्टर्ब राहणार, इमोशनल होणार, इमोशनल होऊन काहीतरी विचित्रच डिसिजन घेणार, तर तसं व्हायला नको। सगळ्या गोष्टी जर प्रॅक्टिकली वर्क करण्याचा प्रयत्न केला आणि जे तुम्ही करतायत त्याला तुम्ही कंटिन्यू केलं फोकसली, की म्हणजे कधी असं होईल की जॉबच्या ठिकाणी तुम्हाला काही प्रॉब्लेम आले तर तुम्हाला असं वाटेल की चला मला हा जॉब सोडायचा आहे, तर असं करून चालणार नाही। तुम्हाला त्या जॉबला कंटिन्यू रिचेक करा की खरंच हा व्यवस्थित आहे, चुकी कुणाची आहे, आपलीच आहे की समोरच्याची आहे। कारण बऱ्याचदा कसं असतं, इमोशनल होऊन कधी व्यक्ती चुकीचे निर्णय घेत असतो, चुकीच्या डिसिजन्सवर काम करत असतो, तर तसं तुम्हाला काहीच करायचं नाहीये। आता व्यावसायिकांसाठी बघून घेऊया की व्यवसायासाठी हा महिना थोडासा हार्ड राहणार आहे। व्यावसायिकांसाठी हा महिना थोडासा म्हणजे निगेटिव्हच म्हणता येईल। तुम्हाला फुंकून प्रत्येक ठिकाणी पाय ठेवावा लागणार आहे। म्हणजे असं म्हणतात ना की रस्त्यात खूप काटे पेरून ठेवलेले आहेत, तसा काही प्रकार ह्या वेळेस तुमच्याशी होणार आहे। तुम्ही जे निवांत पडून राहिलेले आहात आतापर्यंत, तर तसं करायचं नाहीये। काम तुम्हाला प्रॉपरली करायचं आहे, व्यवस्थित मेंदूने काम करायचं आहे। आणि जर का तुम्ही सोशल मीडियाशी कनेक्टेड असाल तर तुमच्यासाठी हा महिना ठीकठाकच असणार आहे, चांगलाच असणार आहे। फक्त प्रत्येक गोष्ट करत असताना तुम्हाला पडताळून बघायचे की हा, ही गोष्ट तुम्हाला खरंच करायची आहे, ही गोष्ट तुमच्यासाठी खरंच चांगली आहे की नाही। आणि जे तुम्ही करणार असाल त्याच्यावर तुम्ही ठाम राहा, कुणावरही विश्वास ठेवू नका, कुणावरही भरोसा करून कुठलाही व्यवसाय करू नका। व्यवसायामध्ये अनेक लोक तुम्हाला असेही मिळतील की जे डिमोटिवेट करतील, पण तुम्हाला तुमचा फोकस हा कंटिन्यू ठेवायचा आहे। आणि हो, पुरुष असतील किंवा आजकाल स्त्रियाही, व्यसनापासून तुम्हाला या महिन्याला लांब राहायचं आहे। व्यसनाधीन जर असाल किंवा व्यसन जर करणार असाल तर तुमचं दुर्गती या महिन्याला होईलच। आणि तशी योग येतीलच की जे व्यसनाधीन आहेत त्यांचं व्यसन अति वाढेल, जे नाही आहेत त्यांनाही व्यसन करण्याचं इच्छा निर्माण होईल, पण तुमच्या इच्छेला तुम्हाला कंट्रोल करायचंय। सो आता आपण कौटुंबिक बघून घेऊया, कौटुंबिक सुख कसं असणार आहे। मजेशीर महिना जाणार आहे हा तुमचा वाला। मजेमध्ये सगळं काही तुम्ही काढणार आहेत, सगळ्याच काही गोष्टी तुम्ही पॉझिटिव्हली घेणार आहेत। आणि त्यातल्या त्यात तुमचे जे वरिष्ठ आहेत तेही तुम्हाला खूप सपोर्ट करतील, त्यांचाही खूप मोराल सपोर्ट तुम्हाला राहणार आहे। फक्त जे फॅमिलीने जी गोष्ट तुम्हाला नकार दिली
ती तुम्ही नकारच समजायची आहे. ज्या गोष्टींना फॅमिली इन्व्हॉल्व नसेल किंवा त्यांची इच्छा नाहीये कुठली गोष्ट करण्याची, तर ती करू नका. फॅमिलीने जे सांगितलं ते करा. वडिलांचा आशीर्वाद ह्या महिन्याला तुमच्या सोबत राहणार आहे. वडिलांनी जसं सांगितलं तसं ऐका. तुमच्याच धुंदीमध्ये काही गोष्टी करू नका. महिना चांगला जाणार आहे याचा अर्थ असा नाही की तुम्ही काहीही करा. जर अतिच काही पण करायच्या नादामध्ये खाईमध्ये पडण्याची शक्यता पण आहे. फुंकून फुंकून पाय ठेवा. परिवार म्हटला म्हणजे काही गोष्टी अप्स अँड डाऊन येत राहतात. परिवार म्हटला म्हणजे काही गोष्टी ऍडजस्ट करावे लागतात. तर ते करा. आणि हो, बालिशपणे बिहेव करू नका. समजदारीमध्ये सगळ्या गोष्टी घेण्याचा प्रयत्न करा. कुटुंब जितकं तुम्हाला जोडता येईल तितकं जोडण्याचा प्रयत्न करा. स्त्री असो पुरुष असो. हे थोडंसं तुम्हाला कुटुंबामध्ये जर तुम्ही यंगस्टर असाल तर तुमच्यासाठी जास्त रेझोनेट होतंय. जर यंग असाल, यंगर, तर तुमच्यासाठी, किंवा टीनेजर असतील तर त्यांच्यासाठी ही रीडिंग जास्त रेझोनेट होते. आता आपण लव कपलसाठी बघून घेऊया. छान महिना आहे. सेम जसं मी जॉबवाल्यांसाठी सांगितलं की इमोशनल होऊन डिसिजन घ्यायचा नाहीये, सेम तसंच इथेही तुम्हाला इमोशनल होऊन डिसिजन घ्यायचा नाहीये. तुम्ही ओव्हर पॉझिटिव्ह, ओव्हर इमोशनल होऊन काही गोष्टी करणार आहात तर ते तुम्हाला टाळायचे आहेत. फक्त या गोष्टी लक्षात ठेवा. बाकी ओव्हरऑल हा महिना बेस्ट आहे, पॉझिटिव्ह आहे तुमच्यासाठी. तुम्ही ज्याही गोष्टी करू इच्छित असाल तर त्या तुमच्यासोबत चांगल्याच पद्धतीने घडतील. फक्त रिचेक करण्याची सवय करून घ्या की हो, हे करायचंय, हे खरंच तुमच्यासाठी बेस्ट आहे, हे करून खरंच तुम्हाला आत्मिक सुख मिळत आहे. कारण आता जे तुम्ही सुख म्हणजे जोही काही पार्टनर असेल त्याच्या बाबतीत तुम्ही ठाम असाल किंवा त्या पार्टनर सोबत तुम्हाला काही गोष्टी पुढे न्यायच्या असतील तर हे फक्त तात्पुरता असू शकतं. म्हणजे अमावस्या पौर्णिमा सारखी कधी खूप प्रेम आहे तर कधी नकोच वाटतो हा पर्सन, अशाही घटना घडतील किंवा घडत असतील तर त्यांना तुम्ही एकदा फक्त चेक करा. सो आता लाईफ पार्टनर विषयी बघून घेऊया. जे ऑलरेडी लाईफ पार्टनर आहेत, स्टेबिलिटीचा महिना आहे. थोडेसे वादावाद होऊ शकतील तर त्याला तुम्ही कंट्रोल करा. कारण पार्टनर आहे. प्रेमाने सगळ्याच काही गोष्टी तुमच्या छान होणार आहेत, स्टेबल राहतील. प्रेमाने सगळ्या गोष्टी घेणार, कॉन्व्हर्सेशन व्यवस्थित करणार तर सगळ्याच गोष्टी बेस्ट राहतील. आणि जर एकमेकांवर राग काढत राहिले, चिडचिड करत राहिले तर सगळ्याच गोष्टी फिसकटतील. तसं व्हायला नको. म्हणून व्यवस्थित सगळ्या काही गोष्टी करण्याचा प्रयत्न करायचा आहे. आता आपण हेल्थ विषयी जाणून घेऊ. हेल्थ बेस्ट असणार आहे या महिन्यामध्ये. हेल्थच्या बाबतीत काहीच प्रॉब्लेम नाहीये. हेल्थवर कुठलाच असा काही चुकीचा खर्च होणार नाही. सगळ्याच काही गोष्टी बेस्ट असतील. छान महिना जाणार आहे, सुखासुखीत महिना जाणार आहे. लक्झरियस गोष्टी पण तुमच्याकडे येण्याची शक्यता आहे. फक्त कसं असतं, कितपत तुम्ही याला रेझोनेट होताय त्याच्यावर पण डिपेंड असतं. आणि आता ओव्हरऑल महिना कसा असेल, ओव्हरऑल महिनाही तुमचा छान राहणार आहे. ओव्हरऑल महिना पॉझिटिव्ह जाईल. जर ज्या काही छोट्या मोठ्या गोष्टी मी तुम्हाला सांगितलेल्या आहेत त्या जर सगळ्याच पाळल्या, सगळ्याच गोष्टी जर व्यवस्थित करण्याचा प्रयत्न केला, बघा ज्या सांगितल्यात त्या रिवाइंड करा. प्रत्येक आर्थिक, इमोशनल कुठल्याही गोष्टीला रेझोनेट होत असाल, फॅमिली, सगळ्याच गोष्टी, तर हा ओव्हरऑल महिना शांतिगंतीत बेस्ट जाणार आहे. कुठलाही काही प्रॉब्लेम होणार नाही. पॉझिटिव्हली सगळा महिना जाईल. आणि जर रीडिंग आवडली असेल तर तसं कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. सगळ्यांना तोपर्यंत जय गजानन.